रामायण या पौराणिक कथेवर आधारित असणारा आदिपुरुष हा चित्रपट टीझर रिलीज झाल्यापासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडलाय। मागच्या वर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला होता। मात्र चित्रपटासाठी उत्सुक असणारे चाहते या चित्रपटाचा टीझर पाहूनच नाराज झाले होते, कारण या चित्रपटामध्ये VFX इफेक्टमध्ये चाहत्यांना कमालीची नाराजी दिसून आली होती। मात्र या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या VFX इफेक्ट बद्दल चाहत्यांमध्ये कमालीची नाराजी दिसून आली होती। त्यामध्ये आता बदल करून हा चित्रपट येणाऱ्या 16 जूनला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे। ओम राऊत दिग्दर्शित आणि भूषण कुमार निर्मित आदिपुरुष हा चित्रपट कोणकोणत्या कारणांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला ते पहा। तर हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडण्याचं पहिलं कारण काय, तर जेव्हा या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला होता तेव्हा लंका नरेश रावण आणि राम भक्त हनुमान हे पात्र चित्रपटात मॉडर्न दाखवण्यात आल्यामुळे चाहत्यांमध्ये कमालीची नाराजी दिसली होती। इतकंच नाही तर रावणाची तुलना ही मुघल शासक अल्लाउद्दीन खिल्जीशी करत रामायणातील पात्रांचं इस्लामिकीकरण दाखवण्यात आले, अशी टीकाही सामान्य माणसापासून ते कलाकारांपर्यंत सगळ्यांनीच केली होती। तर या चित्रपटाला विरोध होण्यामागचं दुसरं कारण असं की या चित्रपटाबद्दल ब्राह्मण महासभेचे अध्यक्ष पंडित सुरेश मिश्रा यांनी दिग्दर्शक ओम राऊत यांना एक नोटीस पाठवली होती। त्यात हिंदू देवी देवतांना चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आलं असल्याचं म्हटलं होतं। तर हिंदू देवतांच्या पात्रांना चामड्याची चप्पल दाखवण्यात आली आहे आणि हे पात्र चुकीच्या पद्धतीने बोलत असल्याचं सुद्धा दाखवण्यात आले। याशिवाय चित्रपटातील भाषा ही खालच्या पातळीची आहे, ज्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत, असंही या नोटीसमध्ये नमूद करण्यात आलं होतं। तर या चित्रपटाला विरोध होण्यामागचं तिसरं कारण असं की रामनवमीच्या दिवशी या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आणि हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानाचा लुक समोर आला होता। त्यासोबतच काही दिवसांपूर्वी चित्रपटातील अंगावर भगवी साडी आणि थोडेसे पाणावलेले डोळे असणाऱ्या सीतेचा लुक समोर आला, तेव्हा सीतेच्या भांगात कुंकू नाही असं म्हणत नेटकऱ्यांनी निदर्शनास आणून दिलं होतं। या सगळ्या कारणांमुळे या चित्रपटात अनेक बदल केले असून सुद्धा सेन्सॉर बोर्डाकडे या चित्रपटाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे। सनातन धर्माचे प्रचारक संजय दीनानाथ तिवारी नावाच्या एका व्यक्तीने ही तक्रार केली आहे। तर सिनेमाच्या पोस्टरमध्येच चित्रपटाच्या पोस्टरमध्येच निर्मात्यांनी मोठ्या चुका केल्या होत्या आणि या चुका पुन्हा सिनेमात घडू शकतात, त्यामुळे भविष्यात सनातन धर्माच्या लोकांच्या भावना दुखावल्या जातील असं या तक्रारीत सांगण्यात आले। तर सेन्सॉर बोर्डामार्फत या चित्रपटाची विशेष स्क्रीन टेस्ट व्हावी आणि काही वादग्रस्त मजकूर असल्यास तो काढून टाकण्यात यावा, अशी विशेष मागणी या तक्रारीत करण्यात आली आहे। तर आदिपुरुष हा चित्रपट बिग बजेट चित्रपट असून या चित्रपटाचं बजेट हे 500 कोटींपेक्षा जास्त आहे, अशी माहिती एका रिपोर्टनुसार मिळते। तर या चित्रपटात प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत अभिनेता प्रभास, सीता मातेच्या भूमिकेत अभिनेत्री कृती सॅनन, रावणाच्या भूमिकेत अभिनेता सैफ अली खान आणि हनुमानाच्या भूमिकेत मराठी अभिनेता देवदत्त नागे दिसणार आहेत।